सर्वप्रथम नमस्कार. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मी आळसे सर आपल्यासाठी आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आजचा विषय आहे गणित म्हणजे भूमिती विषयातील असणारा हा भाग. तर आजच्या घटकाचं नाव आहे त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार. आपण त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार या घटकाचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर हा घटक समजून घेत असताना आपल्याला अगोदर या ठिकाणी त्रिकोण कशाला म्हणायचं आणि त्यावरून त्रिकोणाचे पडणारे प्रकार हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. की आज त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला तीन बाजू असतात. मग आता त्रिकोण आहे, मग आता त्रिकोणाच्या संदर्भात असणारा हा जो काही त्रिकोण आपल्याला या ठिकाणी दिला आहे हा त्रिकोण आहे. आणि ह्या त्रिकोणाला आपल्याला तीन या ठिकाणी शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू कशाला म्हणायचं तर या ठिकाणी असणारा हा जो काही भाग आहे म्हणजे मी ज्या सर्कल करत आहे, टिंब देत आहे, हे टिंब म्हणजे त्या ठिकाणी असणारा शिरोबिंदू आहे. आणि या त्रिशिरोबिंदू या हे काय असतात ते हे बिंदू असतात. हे बिंदू एकमेकांना जोडल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी काय तयार होतो तर त्रिकोण तयार होतो. मग आता हा त्रिकोण तयार झाल्याबरोबर त्यालाच आपण या ठिकाणी शिरोबिंदू एकमेकांना जोडल्याच्या नंतर हा त्रिकोण तयार होतो. आणि त्रिकोणाला तीन बाजू असतात. मग आता आपण बाजू कोणत्या म्हणू शकतो तर आता आपण या ठिकाणी हा जो काही त्रिकोण आहे या त्रिकोणाला आता आपण अ ब क. मग आता बाजू आपल्याला दिलेली आहे बाजू अ ब. मग आता एक क आणि ब बाजू दुसरी जर बघितली आपण तर बाजू अ आणि क या स्वरूपामध्ये आपण बाजू या ठिकाणी घेऊ शकतो. तर आता तिसरी बाजू ब आणि क म्हणजे त्या ठिकाणी बाजू ब आणि क. मग आता आपल्याला हे अशा स्वरूपात जसं आता ABCD सुद्धा आपण या ठिकाणी घेऊ शकतो. मग अशा स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपण ह्या बाजू या ठिकाणी जर किती बाजू असतात तर 1 2 आणि 3 या तीन बाजू आपल्या बघा हाताला बोट 5 आहे. एका बोटाला आता काढले जर विचार केला आपण तर 3 आहे का. पहिला नंबर कोणाचा आला माझा आला. आता माझा नंबर आपला बोट कोणता हे वरी होतंय. मग या बोटाला आपल्याला दिलेले मोठे कांड किती 1 2 3 म्हणजे प्रत्येक त्रिकोणाला दिलेली बाजू ही आपल्याला तीन कांड्यावरून लक्षात ठेवायचे आहे बाळांनो. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचे. मग त्याचबरोबर त्रिकोणाला तीन कोन असतात. मग आता त्रिकोणाला कोन म्हणल्याबरोबर कोनाचं चिन्ह आपण या कोनाने या ठिकाणी दर्शवलं जातो. तर अशा 1 2 3 म्हणजे त्या ठिकाणी तीन कोन या ठिकाणी दर्शवले जातात. हे एक लक्षात राहू द्या. आणि त्रिकोणाची 6 या ठिकाणी त्रिकोण जो आहे आपल्याला हा त्रिकोण जो दिलेला आहे हा त्रिकोण आपल्याला 6 प्रकार या ठिकाणी लिहिता येतो. कोन आता कोन बघा म्हणलं आता त्रिकोण आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्रिकोण. मग आता हा बघा 6 प्रकार म्हणल्याबरोबर आपण आता एक एक घेऊया. अ ब क अ ब क. दुसरा अ ब क झाला. आता अ क ब अ क ब. आता दोन प्रकार झाला. आता तिसरा पाहूया ते असताना ब क अ ब क आणि अ. त्याचबरोबर चौथा आता आपला काय ब क झाला ब अ आणि क. हे झाले 4 प्रकारावर. मग आता त्रिकोण. मग आता त्रिकोण आता आपल्याला 4 झाले. हे पाचवा घ्यायचा आहे. मग आता क अ आणि ब पहा. मग आता आपल्याला क अ आणि ब. त्याचबरोबर आता आपल्याला क अ आणि ब. मग आता क ब अ त्रिकोण 6वा क ब आणि अ. म्हणजे आपल्याला दिलेला आणखी 6 प्रकारे आपल्या त्रिकोणाचे नाव या ठिकाणी आपण लिहू शकतो. मग आता हे झालं त्रिकोणाच्या संदर्भात कोणकोणत्या बाबी आपल्याला समजतात. म्हणजे शिरोबिंदू पासून त्रिकोण कसा तयार होतो. त्याचबरोबर त्रिकोणाला बाजू किती असतात तीन बाजू असतात. त्रिकोणाला तीन कोनही असतात ते आपण आता समजून घेतलं. आणि त्याचबरोबर यावरून आपल्याला पडणारे त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात. जसे आता आपल्याला तीन बाजू पडतात त्रिकोणा आणि त्रिकोणाचे प्रकार या ठिकाणी आपण शिकत असताना आता आपण शिकायचे त्रिकोणाचे प्रकार. आता त्रिकोणाच्या प्रकारामध्ये आता त्रिकोणाचे प्रकार सुद्धा तीन. पहिला आहे समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण. मग आता आपल्याला हे तीन प्रकार या ठिकाणी सांगता येते की त्रिकोणाचे तीन प्रकार या ठिकाणी आहेत.
मग त्रिकोणाचे तीन प्रकार पडले. मग आता कोणत्या समभुज त्रिकोण आपल्याला कसा लक्षात ठेवायचा आणि समद्विभुज त्रिकोण कशाला म्हणायचं आणि विषमभुज त्रिकोण कशाला म्हणायचं, आता आपण या ठिकाणी सर्वप्रथम त्याची व्याख्या आणि कशा प्रकारे आकृती असते हे आपण समजून घेणार आहोत. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं कोणाला किती बाजू असतात, त्याचबरोबर कोणाचे प्रकार किती, तसं आता आपल्याला एका बोटाला कांडी किती असेल तर तसं त्याचे त्रिकोणाचे प्रकार सुद्धा आपल्याला तीनच आहेत. मग आता तीन प्रकार, तर पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहून घेऊया, ज्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, समभुज त्रिकोण म्हणतो. मग आता ज्या त्रिकोणाच्या तीन बाजू समान लांबीच्या, अंडरलाईन बघा, लक्ष द्या, तीन बाजू समान लांबीच्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असे म्हणतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू या ठिकाणी समान लांबीच्या असतात अशा त्रिकोणाला आपण समभुज या ठिकाणी त्रिकोण म्हणतो. जसं आता एक आकृती आपण काढून बघूया. पहा, मग आता आपल्याला ही आकृती दिलेली आहे, ही आता आपल्याला तिन्ही आता दिली A B C. हा म्हणजे आता आपल्याला समजला की या ठिकाणी ही 5 सेंटीमीटरची असेल, ही सुद्धा 5 सेंटीमीटरची असेल, ही सुद्धा 5 सेंटीमीटरची असेल. म्हणजे आपल्याला सांगता येतं की या तिन्ही बाजू या ठिकाणी समान आहेत, तेव्हा अशा त्रिकोणाला या ठिकाणी समभुज त्रिकोण या ठिकाणी म्हटलं जातं, असं लक्षात ठेवायचे. ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात त्याला समभुज त्रिकोण म्हणतात, ही मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपल्याला दुसरा प्रकार, आता आपण त्रिकोणाचे प्रकार शोधला. पहिला प्रकार समजला असेल की बाजू कशा आहेत, समान आहेत, ह्या बाजू कशा आहेत त्या समान, या बाजूला आपण काय म्हणू शकतो की समभुज त्रिकोण. दुसरा प्रकार या ठिकाणी पाहूया, समद्विभुज त्रिकोण. आता द्विभुज म्हणलं की आता आपला द्विभुज संख्या विशिष्ट बघा, आता द्वि म्हणल्याबरोबर दोन असं एवढं आपल्या लक्षात येईल. म्हणजे मराठीमध्ये संख्या विशिष्ट या ठिकाणी शब्द दर्शवणार हा या. मग याच्यामध्ये सांगता येतं की समभुज त्रिकोण. मग आता समभुज त्रिकोण समजून घेत असताना ज्या त्रिकोणाच्या दोन, बघा इथं आपल्या किती होत्या, तीन बाजू होत्या, इथं सुद्धा आता काय सांगितलं, दोन बाजू समान. म्हणजे समान किती बाजू घ्यायच्या बाळांनो आपल्याला, त्याच्या कशा घ्यायच्या, समान दोन बाजू असतात त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला तीन बाजू असतात, पण या समद्विभुज त्रिकोणामध्ये जेव्हा दोन बाजू या ठिकाणी समान असतात तेव्हा त्याला समद्विभुज त्रिकोण असे म्हणावे, जेणेकरून आपल्याला आकृती समजण्यासाठी अतिशय सोपी आहे. जसं आता आपल्याला सांगता येतं की आता उदाहरणार्थ आपण शंकूचा आकार सुद्धा या ठिकाणी पाहतो. जसं आता आपल्याला आकृती बघा, ही आता समान लांबीची म्हणजे आणि ही कशी आहे, लहान. म्हणजे या दोन ज्या बाजू आहेत त्या समान लांबीच्या आहेत आणि ही बाजू आहे का बाबांनो, समान नाही. मग आता आपली ही बाजू समान नाही, ह्याला आपण x y z बघा. मग आता आपण सांगू शकतो की समद्विभुज त्रिकोण याला आपण या ठिकाणी म्हणू शकतो. जसे की या दोनच बाजू या ठिकाणी आपल्याला समान आहेत तेव्हा आपण या ठिकाणी काय म्हणू शकतो की समद्विभुज त्रिकोण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी दोन बाजू समान असणाऱ्या त्रिकोणाला आपण समद्विभुज त्रिकोण म्हणायचं. मग आपल्याला आता हा झाला दुसरा प्रकार. आपण त्रिकोणाचे प्रकार या ठिकाणी शिकत आहोत. तर मग आता आपला तिसरा प्रकार कोणता आहे, तर तिसरा प्रकार आहे विषमभुज त्रिकोण. बाळांनो आता आपल्याला विषमभुज त्रिकोण म्हणल्याबरोबर आता आपल्याला माहिती आहे की विषमभुज जे त्रिकोण आहे ते या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं की ज्या त्रिकोणाला तीन बाजू असतात, परंतु या विषमभुज त्रिकोणामध्ये दिलेला जो भाग आहे त्या ज्या काय आपल्याला आपण दिलेल्या असतात तीन बाजू ह्या असमान असतात. जसं आता व्याख्या आपण करून घेऊया. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या, बघा आता वेगवेगळ्या असतात म्हणजे भिन्न असतात, भिन्न म्हणल्याबरोबरच या ठिकाणी वेगवेगळ्या असं हे लक्षात राहू द्या असतात, त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो. मग आता त्याच बरोबर आता आपल्याला आकृती काढून तो त्रिकोण या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर आपण आकृती काढून या ठिकाणी लक्षात ठेवूया. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू असतात, प्रत्येक त्रिकोणाला आता आपल्याला तीन बाजू आपण या ठिकाणी समजल्या आहेत आणि या विषमभुज त्रिकोणामध्ये त्याच्या सर्व बाजू ज्या कशा असतात तर भिन्न असतात, भिन्न म्हणजे वेगळ्या असतात. तर आपण आकृती पाहूया. आता ही एक बाजू, ही झाली दोन, आणखी लांब बघा. जर आपण या ठिकाणी असं जर जोडला बघा समान, त्याचबरोबर आपण असं पण या ठिकाणी करून घेऊ शकतो. आहे का समान? नाही. त्याचबरोबर आपण आणखी छोटीशी बघा समान नाही, ही आता लहान आहे आकृती, दुसरी आणखी
त्रिकोणाची समान घ्यायची नाहीये, आपल्याला समान आहे, तिन्ही बाजू कशा असल्या पाहिजेत, भिन्न असल्या पाहिजेत. जसं आता 1 2 3. मग आता आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, आता कधी कधी अशा असू शकते. आता या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत बघा. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला दिले, मग आता समज विषमभुज या ठिकाणी दर्शवल्याबरोबर, मग विषमभुज दर्शवल्याबरोबर आता सांगता येते की आपला आकृती कशी आहे की बघा. आता हे झाल्याबरोबर आता सांगता येतं तीनच बाजू असल्या पाहिजेत बघा. मग आता आपला तर आता याच्यामध्ये 1 2 3 असा याच्यामध्ये प्रश्न विचारला की या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत. आता याच्यावरून आता विषमभुज आता आपल्या लक्षात आलं असेल की विषमभुज आकृती करत असताना दिलेल्या भागामध्ये की आपण विषमभुज आकृतीमध्ये की हा जो घटक आहे याच्यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात त्याचं उदाहरण करूया. आता ही आकृती आपण उभी करून घेऊ. मग आता उभी करून घेतल्याबरोबर आता हा आकृती आहे बघा. आता ही अशी, तर याच्यामध्ये आता अशी आकृती आहे. या आकृतीमध्ये आता प्रश्न विचारला एकूण त्रिभुज 1 2 3. आता याच्यामध्ये विचारलं आपण एक, आता बघा ह्याची काय करायची, बेरीज करायची. 1 + 2 + 3 = 6 म्हणजे बरोबर किती आले 6. म्हणजे त्रिकोणामध्ये 6 या ठिकाणी त्रिकोण तयार होतात. असे छोटे छोटे लक्षात राहू द्या. जर ही पद्धत नाही लक्षात राहिली तर याला आपण काय करूया की दिलेल्या भागामध्ये अ ब क ड ई, जसं आता आपण असे या ठिकाणी नाव देऊन अ ब क हा एक त्रिकोण झाला. जसं त्रिकोण अ ब आणि क अशा त्रिकोणाची नावं काढू सुद्धा, पण याला काय जातो, वेळ जास्त जातो. म्हणून आपण त्याला काय करूया, अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी काय करू की प्लस करूया. दीर्घ त्रिकोण कधी कधी आपला आकृती अशी पण विचारली जाऊ शकते. जसे की आता त्रिकोण आता या आकृतीमध्ये किती, मग आता आपण सिरियल नंबर त्याला व्यवस्थित देणे आणि सिरियल नंबर दिल्यानंतर 1 2 3 आणि त्याची सर्व ऍडिशन करणे, तेव्हा आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, आकृतीचं उत्तर म्हणजे त्या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती येणार. किंवा तुम्हाला असं या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं की यामध्ये एकूण शिरोबिंदू किती आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपला आकृती या ठिकाणी दर्शवता येते. मग आता आपल्याला दर्शवता आल्याबरोबर आता आपण सांगता येते की हा समद्विभुज त्रिकोण. मग आता समद्विभुज त्रिकोणाला A B C, जसं आता आपला समद्विभुज त्रिकोणामध्ये सुद्धा आपल्याला काय सांगता येते, आकृती दाखवता येते. जसं आता आपण शिकलो यावरूनच आपल्याला सांगता येते की त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार आपण शिकले. मग त्रिकोणाचे प्रकार शिकल्याच्या नंतर आपल्याला काल आपण शिकलो लघुकोन, काटकोन आणि विशालकोन, यावरून त्याचे प्रकार पडले असतात. आणि प्रत्येकाचं मापही आपण कालच्या तासिकेमध्ये शिकले आहे, तेही लक्षात राहू द्या. आणि हेही 3 प्रकार लक्षात राहू द्या, कोन व कोनाचे प्रकारावरून. आता आपल्याला लक्षात आलं असेल की आपण कोन व कोनाचे प्रकार शिकत असताना महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी समभुज त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण आणि विषमभुज त्रिकोण या घटक आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने त्यावर विचारले जाणारे प्रश्न आपल्याला अशा स्वरूपाचे असू शकतात. त्याबरोबर तुम्हाला आकृती विचारली जाऊ शकते आणि आकृती आपल्याला अगदी अचूक पद्धतीने या ठिकाणी सोडवावी लागते. तेव्हा हा घटक आपल्याला समजायला अतिशय सोपा आहे. धन्यवाद. आमचा व्हिडिओ या ठिकाणी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.